नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मी व्रत कसे करावे, सोपी पूजा मांडणी, नंतर संपूर्ण पूजा विधी, व्रताचे नियम याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। मंडळी, आपल्यावर श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे म्हणून अनेक भाविक भक्त श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात। व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभही होतो। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात। काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे, शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी। काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात। मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो। या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते। या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते, तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते। लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव केला जातो। त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात। व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावा। नंतर पूजा, आरती, कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी। शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा। सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा। व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे। गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी। सर्वांशी प्रेमाने वागावे, तसेच प्रसन्न राहावे। काही कारणामुळे गुरुवारी पूजा, आरती, कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी। उपवास मात्र स्वतः करावा। व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा, आरती, कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे। नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे। व्रतामध्ये फळे, दूध वगैरे घ्यावे, निराहार राहू नये। तर आता पूजेची मांडणी पाहूया। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा। सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू वाहावे। एका तांब्याच्या कलशाला स्वच्छ करून त्याच्या बाहेरच्या बाजूंना हळदी कुंकवाची बोटे ओढावी। कलशात पाणी भरून 1 नाणं, 1 सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या। तोंडावर 5 तऱ्हेच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ, शेंडी वर करून ठेवावा। तांब्या चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावा। श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास त्याची स्थापना करावी। त्यासमोर विडा, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेश रूपी सुपारी मांडावी। त्याचजवळ 1 नाणं ठेवावं। हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास द्यावयाचं व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवायचं असतं। पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी। नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावी। एका वाटीत दूध नक्की ठेवावं। श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी। नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे। आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी, मग आरती करावी। संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। गायीसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर श्री महालक्ष्मी देवीची पूजा करून स्मरण करून नमस्कार करावा। पूजा विसर्जित करावी। कलशातील पाणी तुळशीस घालावे, तिला हळदी कुंकू वाहावे, नमस्कार करावा। तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवून नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा। पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो। त्यात श्री महालक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे। तर या महालक्ष्मी व्रताचे नियम आता पाहूया। गुरुवारी प्रातःकाळी उठावे, आंघोळ करावी, शुद्ध अंतकरणाने व श्रद्धेने
पूजा विधी करावा। दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे। कधीकधी आकस्मिक अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी। एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाचे दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी। कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी। व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना सुद्धा आमंत्रण देऊ शकता। सायंकाळी गायीची पूजा करावी, तिला नैवेद्य द्यावा। नित्याप्रमाणे उद्यापनाचे दिवशी पूजा आरती करावी, कहाणी वाचावी। 7 सुवासिनींना व 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे। एक फळ व व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी। शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिदा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा। त्यानंतर आपण भोजन करावे। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी। त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वा लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी। हे व्रत वर्षभर पाळावे। अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे। असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळू शकता। शेवटी त्याचे उद्यापन करावे, हमखास यश लाभते। हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा असावी म्हणून करायचे आहे। व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा। पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा। उपवासात दूध आणि फळांचे सेवन करावे। निराहार राहू नये। या दिवसात घरात मांसाहार करू नये। दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा, फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावीत। तर कलशातील पाणी तुळशीला घालावे। दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पूजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते। या दिवशी सवासणींना हळदी कुंकू, फळे देऊन इतर वाण दिले जातात। मार्गशीर्ष गुरुवार व्रत नियम थोडक्यात पाहूया। ही पूजा शक्य तितक्या प्रातःकाळी करावी। दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवूनच मग उपवास सोडावा। उपवासात दूध, फळे वगैरे तुम्ही खाऊ शकतात। या व्रतात खंड पाडू नये। काही आकस्मिक अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्याने उपवास व पूजा करावी। महालक्ष्मी व्रताची कथा आवर्जून वाचावी। 7 कुमारिकांना व सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू, फळं द्यावीत। तसेच व्रताच्या पहिल्या वर्षी लक्ष्मी व्रत पाठाची पुस्तके जरूर वाटावीत। दरम्यान मार्गशीर्ष गुरुवार या व्रताचे जो पालन करतो त्याच्या संसारात महालक्ष्मीचा वरद हस्त टिकून राहतो। परिणामी धन, धान्य, समृद्धी यांची वृद्धी होत राहते। आंब्याच्या डहाळ्या, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचे रूप म्हणून तिची स्थापन केलेली मूर्ती किंवा फोटो सजवून केलेली आरास या व्रताचं महात्म्य वर्णन करत लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य असे रूप या काळात आपल्याला पाहायला मिळते। जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतात त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा राहते। पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये। नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे। देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। त्यांनासुद्धा पूजेचे नियम माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूजेचा पूर्णपणे फायदा घेऊ द्या। मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।